खूप गुणी कलाकार आहेत, असं काही नाही. हे मला तर वाटतं की मी यांना त्रास दिलाय की 5-5 तास 6-6 तास थांबून. हा, तुझा एक शॉट घेण्यासाठी फक्त एका शॉटसाठी तू आली होतीस, तुला आठवते? आणि ताड 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 करत निघून गेली होती. मला 6 तास थांबून माझं फक्त एक शॉट घेतलं, त्याच्यामध्ये मी दिसतही नाहीये. मग परत ती कुठेतरी स्वतः निघून जाते. मग जरी जास्त कामं केली असतील तरी मी पण काही फालतू नाहीये ना इकडे. मला पण काही गोष्टी कळतात आणि फिल्मसाठीच सांगितले. जर त्याचे काही डायलॉग कट करून जर मला फिरवलं तर प्रॉब्लेम काय नाही. ते झालं मेल त्यांना, प्रथमेशला ना त्याला लय माज आलाय. म्हणजे मला वाटतं आतापर्यंत इंडस्ट्रीत ही चर्चा झाली असेल मागच्या वर्षात की प्रथमेश आणि शुभंकरचं वाजलं तुमच्या वेळेस. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. गाडी नंबर 1760 हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने या चित्रपटाची धम्माल कमाल आणि एनर्जेटिक अशी स्टारकास्ट माझ्यासोबत आहे. थांब जेवलायस आता जेवलायस थांब असं मज्जा. एनर्जेटिक डिरेक्टर. बाय बाय गाईस, मजा आली. 1760 नक्की 4 जुलैला जाऊन थिएटर मध्ये बघा. तू काय सांगशील शुभंकर? 1760 गाडी नंबर 1760 4 जुलैला जाऊन थिएटर मध्ये बघा. नंबर 1760 जुलै 4 ला जाऊन थिएटर मध्ये बघा. योगी तू गाव असंच त्रास द्यायचं दिग्दर्शकाला सेटवर पण नाही. आम्ही असं वाटतं का? वाटतं तुला चेहऱ्याकडे बघून? आमच्या ह्याच्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय बघ. हे बघ, पण दिग्दर्शकाच्या चेहऱ्याकडून बघून नक्की. अरे 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 त्याला वेगळं प्रेशर आलंय रे, रिलीज जवळ आहे म्हणून. आम्ही तसे चांगले वागलोय काय योगी? खूप छान असं म्हणतोय. ती धमकावते डायरेक्ट. खरं सांग. ह्याच्यात बोल, नाही तर त्यांना. खूप गुणी कलाकार आहेत, असं काही नाही. हे मला तर वाटतं की मी यांना त्रास दिलाय की 5-5 तास 6-6 तास थांबून. स्केड्यूल खूप टाईट असायचं आणि पण तरीही त्यांनी मला कधी ती कंप्लेंट नाही केली. हा, तुझा एक शॉट घेण्यासाठी फक्त एका शॉटसाठी तू आली होतीस, तुला आठवते? हा, आणि मग तू आणि ताड 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 करत निघून गेली होती. मला 6 तास थांबून माझं फक्त एक शॉट घेतलं, त्याच्यामध्ये मी दिसतही नाहीये. असं असतं. अजिबात त्रास नाही दिलाय. सांग, तू सांग. नाही खरंच यांनी काही त्रास दिलेला नाहीये. एकदम स्क्रिप्ट लिहूनच नाही, खरंच यांनी काही त्रास दिलेला नाहीये. खूप गुणी आणि खूप टॅलेंटेड, खूप डिसिप्लिन कलाकार आहेत हे सगळे. आणि मला खूप मजा आली यांच्यासोबत काम करायला. पण आम्हाला खरं अशी मजा ट्रेलर बघून आली आणि टीजर बघून आली. पण मला शुभंकर पहिलेच विचारायचं की एवढी बॅग पैशांनी भरलेली असलेली जी बॅग असते ती विसरू कसा शकतो रे कोणी? अरे काय सांगू यार, आता काय ती विसरलेले नाहीयेत कोण. म्हणजे मला नाही वाटत ही बॅग कोणी विसरलेत, पण ती बॅग ना त्याला काहीतरी चाक लागलंय किंवा त्यालाच पाय आलेत आणि ती स्वतःच कुठे कुठे निघून जाते आणि ती कोणाच्या हातात लागतच नाहीये. जी लागते मग परत ती कुठेतरी स्वतः निघून जाते. मग वाट लागते त्या व्यक्तीची, इसमाची वाट लागते. तर मला नाही वाटत की कोण विसरत आहे बॅग, कारण की त्या बॅगेत ज्या ज्या गोष्टी आहेत आणि ती बॅग जेवढी महत्वाची आहे ना फिल्म मध्ये, तर कोण ती विसरणार नाही. पण तरीही ती फिरत राहते. पण मार तर तू खातोय ना ट्रेलर मध्ये? मार ह्याच्यात सगळेच खाताय, सगळेच मी देतोय, खातोय, सगळे पण मार देतायत, खातायत. तर वाट तर सगळ्यांचीच लागते, पण ज्या वाटेला चालले आहेत ना त्या वाटेला गेल्यानंतर वाट लागणारच आहे. कॉपीरायटर कडनं घेऊन घेतलेलं मी आज. पण जेव्हा ट्रेलर बघितला ना तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न काय पडतो ते का, एवढी पैशांनी भरलेली जर बॅग मिळाली तर काय करायचं? तर मी इथे नाही बसणार. पहिली गोष्ट म्हणजे मी इथे नसणार. तर गाडी नंबर 1760 हा सिनेमा बनवायचा. वा. तू काय करशील? मी थांब मला आता सध्या बायकोला विचारायला लागेल की काय करायचं त्या पैशाने. हा, इट्स मज्जा ने लाईफ. पण प्रियदर्शन बायकोचा विषय काढतो. नाही असं काय नाही रे. काय पण तू ना मला बदलून घेऊ नका माझ्या.
काय पण शुभंकरने मला कानात सांगितलंय. नाही पण मला असं वाटतं की मी काहीतरी छान मराठी सिनेमाच बनवेन त्याने, जर एवढी बॅग मिळाली तर. प्रियदर्शनी तू काय करशील? मी हेच पहिले तर गाडी नंबर 1760 भाग 2. मग त्याचं एवढे पैसे आले तर प्रोड्यूस करेन. आणि तेव्हा ह्याला बोलव. आणि तेव्हा योगेश नाही, हे लोकेशन नाही मिळणार. नाही, हे नाही मिळणार. इतके पैसे आले तर तू म्हणशील ना. पण तुला त्रास देता नाही येणार ना. मग जर तुला त्रास देण्यासाठी मी उगाच ना करेन पैसे असून पण, मग तुला अजून त्रास होईल. पैसे असून देत नाही यार लोकेशन. मी तर मला नाही वाटत मी चित्रपट वगैरे किंवा काही बनवणार. मी ते 3ऱ्या सेकंदाला उडवेन. मला असं वाटतं डायरेक्ट दुबई यॉट बसायचं, पार्टी करायची आणि हे लोकांनाच बोलवणार, अजून कोणाला नाही. पण तेच होणार माझ्या. आणि मी त्या आय गेस त्या यॉटला नाव देऊ शकतो, यॉट नंबर 1760. नाईस थॉट ना यॉटचा. पण काय करणार? माझं पण तेच की फिल्म पार्ट 2. मी ना एवढं मारेन ना तुम्हाला, पैसे आल्यावर तुम्ही पिक्चर बनवणार. काय करणार? एक मिनिट, मग तू बनवणार असेल तर मी वेगळं काहीतरी करते. तू बनव 1760 भाग 2. मग मी वेगळा सिनेमा, मी एक नाटक करेन शुभंकरला घेऊन. एवढे पैसे वापरून 4 जास्त. पण प्रोड्यूस करेन काहीतरी जर माझ्याकडे खूप पैसे आले तर. अगदीच. पण आता पोस्टर मध्ये जसं बघतोय की तू वॉचमॅनची भूमिका साकारतोय, पार्ट टाइम जॉब करतोय. पण आता जेव्हा एवढी सुंदर गर्लफ्रेंड असते तिच्याकडनं पैसे मागताना काहीच वाटलं नाही? लाज कसली? लाज कसली नाही बा. पैसे नसतात तेव्हा ते कोणाकडनं तरी मागायला लागतात. आणि मला असं वाटतं की योगीने स्वतःच काहीतरी त्याच्यात टाकलेलं आहे. आणि कदाचित योगीला खूप वर्ष कोणीतरी पैसे देत असं. आणि त्याला असं वाटलं की अभिला पण असं काहीतरी आपण दिलं पाहिजे. पार्लर, कुठलं पार्लर होतं तिचं. पण याच्यात पण मला असं वाटतं ना की पैसे मागणं जरी असलं तरी पण तो ह्या सगळ्यात सगळ्यात जास्त इनोसंट पोरग ते. त्याला बिचारायला त्याचं स्ट्रगल आहे, त्याला ते त्याच्या स्टोरीवर त्याचं प्रेम आहे, त्याच्या गर्लफ्रेंडवर त्याचं प्रामाणिकपण आहे. म्हणजे असं मनापासून तिच्यावर प्रेम करतो. पण तो काही सिच्युएशन मध्ये म्हणजे तो जिथे राहतो ते म्हणजे बिर्याणी हाऊस जो विकतो त्याच्या बिर्याणीच्या हाऊसच्या शॉपच्या बाजूला कुठेतरी त्याचं घर आहे. सो तिथेच राहतो तो. सो त्या पोराच्या प्रेमात एक तर ती पोरगी पडते, एक तर तिच्या कॅरेक्टरवर तुम्ही डाऊट घेतला पाहिजे की ते का पडले, की ही का अशी वागते. तर ते जे आहे ना की त्याचा जो सच्चेपणा आहे ना तो सगळ्या कॅरेक्टर्सना, म्हणजे तो इव्हन भाऊंना जेव्हा भेटतो ना तेव्हा तो तिथनं पळून जातो, तेव्हा भाऊ पण त्याला काही बोलत नाहीत, कारण तो खरा हे त्यांना कदाचित ते कळतं कुठेतरी. सो तो सच्चेपणा प्रसाद दादाच्या कॅरेक्टरला असेल, ह्याच्या कॅरेक्टरला असेल, किंवा सुहासताईंच्या कॅरेक्टरला असेल, किंवा तांडेल किंवा शशांक सरांच्या कॅरेक्टर, त्या कॅरेक्टर मधला जो सच्चेपणा आहे ना, आणि मग तो सच्चेपणा काय नंतर ट्विस्ट येतो त्या सच्चेपणा, ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो सगळेच कॅरेक्टर्स ना ग्रे आहेत. सो त्याच्यामुळे लोकांना मजा येईल. काहीतरी वेगळं, फक्त कॉमेडी नाही या सिनेमात, काहीतरी वेगळं करण्याचा पण आमचा प्रयत्न आहे. येस, पण कार्यकर्ता आय थिंक पहिल्यांदा साकारतो, पण आम्ही रिअल लाईफ मध्ये पण शुभंकरला अशाच ऍटिट्यूड मध्ये किंवा अशाच झोन मध्ये बघतो. येस, मी उठल्यानंतर तुझे काय तू आता काय सांगणार आहेस? अच्छा, याच्यावरती ती नाही. पण मी खूप आधी शशांक शेंडेंबरोबरच माझी जी पहिली फिल्म होती ना त्याच्यात पण मी कार्यकर्ताच होतो. पण तो ऍब्सोल्युटली वेगळा झोन होता. तो म्हणजे तो एक खूप वेगळ्या कारणासाठी तो काम करत असतो, एक वेगळ्या आयडिओलॉजीज घेऊन काम करत असतो. पण त्या दोन्ही कार्यकर्ते, किंवा मला असं वाटते प्रत्येक कार्यकर्त्याची जी फिलिंग असते ना की मला माझ्या नेत्याला कुठेतरी मी खूप कमाल काम केलंय, किंवा मला त्याच्यासाठी सगळं काही करायचंय, मी त्याच्यासाठी काहीही करेन, मी म्हणजे मी घाम रक्त सगळं तन मन धन सब चीजों से मैं उसका हूं. तर ही जी भावना असते ना कार्यकर्त्यांमध्ये, तीच भास्कर भाऊ मध्ये पण तीच भावना आहे. त्यांना फार काही असं वेगळं हे नाही, फक्त त्या माणसाचं कल्याण व्हावं ह्याच्यासाठी तो काम करत आहे.
आणि तो खूप इनोसंट आहे. तो म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप चांगला, हो माझ्यासारखाच आहे एकदम इनोसंटली. तो त्याचा प्रयत्न तर चालू असतो की मी कसा भारी, मी किती डॅशिंग, मला किती लोक घाबरतायत, पण आतून त्याला माहिती आहे की त्याला काहीतरी अजूनही अचीव करायचं आहे. त्याला पण एक स्ट्रगल आहे, तो पण एक त्याची पण एक धडपड चालूच आहे. सो असा एक पुकी गँगस्टर असा पुकी भाई आहे. मला तरी असं वाटतं खूप लोक फिल्म बघितल्यानंतर ना हे कॅरेक्टर जेवढे आहेत ना त्यांच्याशी रिलेट करतील आणि प्रत्येक कॅरेक्टरला काही ना काहीतरी एक नाव तर देतीलच. मला तर मी थँक्यू सो मच, हिने मगाशी सांगितलं पुकी गँगस्टर, सो पुकी भाई तर आहेतच भास्कर भाऊ. पण अशी एक वेगळी प्रियदर्शनी आम्हाला यात दिसते, म्हणजे पूर्ण वेगळाच होऊन वाटतं तिचा. जसं हा मगाशी म्हणाला की याच्या प्रेमात पडली कशी, सो काय आहे नेमकं ते. मी योगीला विचारलं की का कुठल्या फॅन्टसीज पूर्ण करून घेतो अभिच्या निमित्ताने. पण अभिचा खरेपणाच आहे ज्यामुळे चिनू त्याच्या प्रेमात आहे, किंवा तो किती केपेबल आहे. त्याला लेखक व्हायचं आहे, त्याला स्वतःची फिल्म करायची आहे, यासाठी तो खरंच केपेबल आहे यावर तिचा विश्वास आहे. म्हणून ती त्याला इतके वर्ष पोसत आली आहे, पैसे पुरवत आली आहे. पण देअर कम्स अ लिमिट की विश्वास ठेवते पण आता काहीच करत नाहीयेस तू, अनेक वर्ष काही घडतच नाहीये. तर पण तिचं एक स्वप्न पण आहे ना, तिला ब्युटी पार्लर खोलायचं, तिला ब्युटी पार्लर उघडायचं आहे. आणि मला वाटतं जे प्रथमेश म्हणलं की ग्रे आहेत सगळे कॅरेक्टर्स, तर आयुष्यात खरंच जेव्हा एवढे पैसे असलेली बॅग समोर येते तेव्हा नाही कुठला माणूस सेन राहू शकत असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर ही सगळी पात्र जी इन्सेन वागायला लागतात तो हा सिनेमा आहे. तर चिनू इज नो एक्सेप्शन फॉर दॅट. एक एक पैसा साठवणारी चिनू, तिला जेव्हा कळतं की अशी अशी बॅग आहे तेव्हा काय होतं सिनेमामध्ये 4 जुलैला येस. पण आता एवढी सगळी ही गँग एक जमा केली, त्यांच्यासोबत चित्रपट केला, तोही पहिला, असं खूप मोठं पाऊल उचललंय पहिल्याच चित्रपटात. सो आता कसं वाटतंय? आता पहिल्यांदा स्टार्ट म्हणजे जेव्हा चालू केलं, जेव्हा नरेशन्स वगैरे होते, जेव्हा यांना मी पिच केली फिल्म, स्क्रिप्ट वगैरे ऐकवली, या सगळ्या गोष्टी, तर त्यावेळेला थोडं टेन्शन होतं. पण मला ते अजिबात नाही जाणवलं. पहिल्या दुसऱ्या दिवशीच ते इतके ब्लेंड झाले ना, म्हणजे त्यांना ती स्क्रिप्ट आवडली, त्यांना ते कॅरेक्टर्स आवडले. म्हणजे मला असं वाटतं माझा साधेपणा त्यांना जास्त आवडला. ठीक आहे हा, तुम्हा सगळ्यांना नाही आवडला. तर त्यामुळे ते खूप चांगलं ट्युनिंग झालं आणि त्यानंतर काय मला असं फार काही वाटलं नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे मला असं वाटलं की मी यांना खूप आधीपासून ओळखतोय, यांच्यासोबत खूप काम केलं आहे आधीपासूनच. सो ते खूप स्मूथ होतं. म्हणजे माझं आणि यांचं जे रिलेशन, एक डिरेक्टर आणि एक ॲक्टरचं जे रिलेशन असतं प्रीसाठी, त्याच्यानंतर शूटिंगसाठी आणि पोस्टसाठी, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मला कुठेच असं नाही झालं, एकदम ते स्मूथ निघून गेलं. तर खूप चांगल्या प्रकारे यांनी मला सांभाळलं. तर मी म्हणजे तेच आहे की खूप, आणि हा तसंच की मी यांना थोडं सांभाळलं. तर त्या ह्याने आता कळत असेल तुम्हाला काय ट्युनिंग आहे आमचे. पण या चित्रपटाची कथा आहे ना, एक बॅग आणि त्या भोवती ती गाडी आहे, त्या भोवती जास्त फिरणारी आहे. ही कथा सुचली कशी? म्हणजे मला ऍक्च्युली सुचली म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी एक इव्हेंट होता तसा, की मला ऍक्च्युली जेव्हा मी स्टार्ट केलं लिहायला आहे की त्यावेळेला माझं असं होतं की एका लोकेशनवर काय घडतं का, आपण असं बघूया. ठीक आहे, आणि सगळ्यात पहिले जे कॅरेक्टर आलं फिल्ममध्ये ते आजीचं होतं. ठीक आहे, तिचा एक फ्लॅट आणि त्या फ्लॅटवर काय होऊ शकतं अशी एक ती कॉन्सेप्ट होती. मग त्यात ते सगळं गाडी पैसा सगळं इन्व्हॉल्व होतं. पण मी जेव्हा लिहायला चालू केलं ना हे सगळं, तर एक कॅरेक्टर वाढत गेले आणि मग ते पूर्ण एक ते पॅकेज बनलं तसं. तर आणि ते खूप सुंदर बनलं आहे. जेव्हा तुम्ही 4 जुलैला बघाल ना तेव्हा तुम्हाला कळेल. म्हणजे मला म्हणायचं आहे की कॅरेक्टर्स ग्रे जरी असतील ना म्हणजे फिल्ममध्ये सगळे, तरी कोणी चुकीचं नाही आहे. ठीक आहे, प्रत्येकजण आपल्या सिच्युएशनला बरोबर आहे.
ठीक आहे, कारण का ती पैशाची बॅग असेल किंवा अजून काही असेल की सिमिलर त्या टाईपची सिच्युएशन येईल, तेव्हा प्रत्येक जण सेम विचार करेल. ठीक आहे, त्या गोष्टींचा, त्या पैशांचा असेल किंवा अजून कोणतीही सिमिलर सिच्युएशन असेल त्याचा, जरी ते ग्रे असले तरी ते कुठेच चुकीचे नाही आहेत. फक्त तेच आहे की ते कसे कसे पुढे जातात, त्यांचे डिसिजन्स कसे आहेत आणि त्याच्यावर त्यांची ॲक्शन कशी आहे आणि रिॲक्शन काय आहेत, तर ही पूर्ण फिल्म आहे. पण बॅग आणि ती जी गाडी आहे त्यासोबतच या कॅरेक्टर्सला त्याच लेवलचं दाखवणं, कारण त्या थिंग्स पण इम्पॉर्टन्स आहे आणि कॅरेक्टर पण आहे, ते दोन्ही बॅलन्स करणं किती अवघड होतं. नाही, काही अवघड नव्हतं त्यामध्ये, कारण का हे सगळे म्हणजे फाडू कलाकार आहेत, तर ते कुठेच मला असं नाही वाटलं की बॅग आणि कार आणि आर्टिस्ट हे कम्पेअर झाले पाहिजेत किंवा लेवलला आले पाहिजेत. यांनी बरोबर ते गाडीत बसलेत आणि ती गाडी बरोबर यांनी फिरवली आहे पूर्ण फिल्मवर, तर त्याचं काहीच हे नाही आहे, एकदम मर्ज आहेत सगळेजण. प्रथमेश, जेव्हा मी ट्रेलर बघितला ना, एक तो सीन होता जेव्हा आजी घरी बोलवते आणि बसता तुम्ही, त्यामागची कथा ऐकायची, म्हणजे जेव्हा ते असं आलं, जेव्हा आपल्याला असं सगळं करायचं, ते एक तर मी कोणावर बसतच नाही, मी तर काय घेतच नाही, माझे मित्रच घेतात, त्याच्यामुळे मी आजीला घेताना पण एन्जॉय केले. आजी आपली घेत होती, प्रसाद दादाचं जे कॅरेक्टर आहे वॉचमॅनचं ते पण घेत होतं, आणि ते रिझन आहे मला तिकडे थांबवण्याचं, तो सीन मला असं वाटतं की ते रिझन आहे. आणि ते ज्या प्रकारे करत होते ना, म्हणजे तो इंट्रोडक्शन सीन आहे आजीचा, आणि तो ज्या प्रकारे योगीने लिहिला होता तो ऍक्च्युली वाचताना इतका फनी होता ना की त्याच्यात काही फारसं वेगळं काही करावं लागलं नाही. आणि मला असं वाटतं की या सिनेमात अभिचं जे कॅरेक्टर आहे ना ते रिसिव्ह एंडला आहे, ते प्रत्येक कॅरेक्टरला बघतं, ते ऑब्झर्व करतं, या कॅरेक्टरला माझ्या स्टोरीमध्ये मी कसं आणू शकतो ह्याचा विचार करत असतं, आणि ते मला बघणं फार गरजेचं. आणि ते मला असं वाटतं ना, आजी किंवा दांडे आपला जो प्रसाद दादा जे कॅरेक्टर करतोय, किंवा चिनूचं जे कॅरेक्टर आहे, किंवा ह्या भाऊचं जे कॅरेक्टर आहे, या सगळ्या कॅरेक्टर्सना तो हळूहळू बघतोय की मी ह्यांचं काय करू शकतो का फिल्ममध्ये, मी माझ्या स्क्रिप्टमध्ये काहीतरी करू शकतो का, सो त्याची मजा तो घेत असतो. पण शुभंकर, जिथे असेल तिथे प्रँक होत नाही असं कधी होतच नाही, आणि हे प्रत्येक वेळेस ऐकलंय. या सेटवर किती कोणासोबत केलंय? या सेटवर आय डोंट थिंक सो मी कोणासोबत प्रँक वगैरे केलं, त्याचं नाव नाही सांगलं, त्याचं नाव नसतं घेत. आपणच केला होता. हो, भाई सांग, हा सांगू शकतो, हा सांगू. इंटरेस्टिंग, खूपच भारी आहे, खूपच. सो आमच्या फिल्म मध्येच माझे 2 पंटर असतात. ओके, त्याच्यापैकी एक जो असतो तर तो चांगला कलाकार आहे, तो असू नको, आठवण असतोय, प्रँक आठवण असतो. तर ना काय झालं, आम्ही दोघांनी असं ठरवलं की तुझ्या साईडने माझ्याबद्दल घाण बोल, की काहीतरी हा कसं ह्याला काय वाटतंय की ह्याच्यावरच फिल्म आहे का, की हा जरा जास्त नाही का सांगत इनपुट वगैरे, आणि मी सांगायचं ह्याच्याबद्दल, माझ्याबद्दल सांगायचा त्याला, आणि तो माझ्याकडे यायचा की अरे यार छाटी काय झालंय का तुमच्यामध्ये, ओके नाही, ओके का काय बोलला काय तो, नाही तो जरा तुमच्यामध्ये, म्हटलं काय आहे ना, म्हटलं जरी जास्त कामं केली असतील तरी मी पण काय फालतू नाही आहे ना इकडे, मला पण काही गोष्टी कळतात आणि फिल्मसाठीच सांगितले. जर त्याचे काही डायलॉग कट करून जर मला फिरवलं तर प्रॉब्लेम काय आहे ना, काय आहे का इश्यू. आणि तो तिकडनं त्याचं असं झालं की नाही ते झालं मेलला, त्यांना प्रथमेशला ना त्याला लय माज आलाय एकतर, त्याला एवढा माज आलाय ना, मी एक दिवस बघणार आणि मी डायरेक्ट निघूनच जाणार, मला माहित नाही. आणि इन्व्हॉल्व केलं होतं आम्ही, हे सगळ्यांना, ह्याला पण इन्व्हॉल्व केलेलं, हिला तर करायलाच नको कुठल्या प्रँक, हसते. सो त्याला सगळे फक्त हे सांगत होते कसं आहे, आम्ही दोघं एकमेकांच्या मागे एकमेकांबद्दल फक्त बिचिंगच करतो. आणि आम्ही ऍक्च्युअल एका सीन मध्ये आम्ही भांडलो, म्हणजे एका सीन मध्ये मी त्याला सांगायला गेलो काहीतरी, अरे शुभंकर ती लाईन ना जरा, तो म्हणला हा ठीक आहे, म्हणलं ठीक आहे,
असं करून मी साईडला गेलो आणि तो माझ्या बाजूला आला. मग मी त्याला सांगितलं काय की अरे मी तर चांगल्यासाठी सांगतोय ना, आणि हे आणि ते. आणि तो भाई व्हॅनिटीत पण तो येऊन सगळीकडे भाई तो त्याला जास्त टेन्शन आलं की ह्याच्यात आता काय होईल, आता ह्याच्यात काय. आणि त्याला एक जबाबदारी वाटली त्याची की नाही यार मी सगळं सॉल्व्ह करून देतो. आणि आम्ही दोघे एकमेकांबद्दल तर व्हॅनिटीचे दार वगैरे बंद केलेत. मला नाही बोलायचं यार, काय मोठा लागून गेलाय, आपण काय फालतोय काय कोणी आजच्या घडीला मी काही. सो असं हे एक आता त्याला कदाचित त्याला सांगितलं पण नव्हतं, आता कळलं असेल त्याला. सो त्याने जर बघितलं आम्ही विसरून गेलो होतो, आम्ही विसरून गेलो, मला आता लक्षात आलं. म्हणजे मला वाटतं आतापर्यंत इंडस्ट्रीत ही चर्चा झाली असेल मागच्या वर्षात की प्रथमेश आणि शुभंकरचं वाजलं त्यांच्या वेळेस झालं वाटतं त्यांचं आता. ओके, दोघे माजरडे कसले ऍक्ट्रेस. मीच भारी, पुढच्या याला मीच लीड करतो. सो असे छान निरागस ऍक्टर्स बरोबर सरांनी कामं केली. आणि प्रियदर्शनी तुझ्या सोबतचे जास्त सिनेमाला सुहास जोशी यांच्यासोबत दिसत आहेत, त्यांच्यासोबत आणि त्यांचे जे डायलॉग आम्ही ट्रेलर मध्ये पाहिलेत खूप मस्त आहे. काय सांगशील, कसा होता तो, एकदम अनुभव तो कसा होता तुझा? ऑनेस्टली सुहासताईं सोबत एवढे सीन्स नाही आहेत ट्रेलर मध्ये, पण मेन प्रथमेश सोबतच माझे मॅक्झिमम सीन्स आहेत. आम्ही पहिल्यांदाच काम करतोय त्यामुळे खूप मज्जा आली. आणि एक कामाची पद्धत एकमेकांची जाणून घेत सीन पर्यंत माहित नव्हतं दोघांनाही की काय करणार आहेत सीन मध्ये. योगीला फक्त माहिती होतं की सीन कसा होणार आहे आणि काय होणार आहे. बाकी आम्ही बरंच एक्सप्लोर करत होतो किंवा ट्रायआउट करून बघत होतो. तू असं रिॲक्ट होतेस तर मी असं रिॲक्ट होतो, तू असं रिॲक्ट होतोयस तर मग मी हे वाक्य असं घेते. अशा बऱ्याच छान गोष्टी घडल्या. आणि निरागस दिग्दर्शकाचा एक किस्सा मला सांगायला आवडेल. मी पहिल्या दिवशी का दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चिनू म्हणून सेटवर गेले की बोलवलं होतं आता शॉट आहे तर सेटवर गेले आणि त्याच्या समोर जाऊन उभी राहिले की कसं आहे, कशी दिसते, मस्त दिसते. म्हटलं नाही हे चिनूचं बरोबर आहे का सगळं ते. तो फ्लॅशबॅक मध्ये गेला, त्याला सगळंच आठवलं. त्यावेळी पैसे दिले होते, चिनू आठवली, ठीक आहे. इतका गोड आहे. येस, चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन करताना म्हणजे असं कधी झालं की लिखाणातलं जे आपण जेव्हा मांडतो तेव्हा खूप सारे बदल होतात, सो ते कसं सांभाळलंय दोन्ही बाजू? फार असे बदल नाही झालेत. मी खूप ट्राय केलं की जे आहे ते कशा प्रकारे दाखवता आलं पाहिजे, किंवा तर फार असे काही बदल त्याच्यामध्ये मला तर नाही वाटत काय झालेत. लोकेशन्स वाईज किंवा अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टी वाईज झाले असतील तर ठीक, पण लिखाणामध्ये तर असे फार बदल तर नाही झालेत काहीच. जसं वेगळ्या जॉनरचा जेव्हा आपण चित्रपट केला जातो ना आपण, तेव्हा असं होतं ना की या जॉनरमध्ये आत्ता प्रेक्षक किती येतील किती नाही येणार हे माहीत नसतं, पण या जॉनरमध्ये जेव्हा काम करायचं ठरवलं तेव्हा काय विचार डोक्यात ठेवलेले? नाही, मला खरं सांगायचं तर हाच जॉनर मला आवडतो आणि मला तर वाटतं की हेच एवढंच लिहिता येतं मला, हाच जॉनर मी चांगला लिहू शकतो असं तरी मला वाटतं. आणि भाऊंचं आणि आमचं म्हणजे खूप बोलणं व्हायचं या गोष्टींवर, ठीक आहे, की भाऊ कसं वाटेल, काय वाटेल, डायलॉग्स असतील किंवा असं. तर ॲक्च्युली म्हणजे एंड काय असतो ना, तुम्ही किती म्हणजे जॉनर कोणताही असू दे, तुम्ही किती कन्व्हिन्सिंगली दाखवताय ना, कॅरेक्टर्स असतील किंवा फिल्म, ते जास्त महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटत नाही की जॉनरचा एवढा फरक पडतो. तुम्ही जर तुमचा इंटेंट जर चांगला असेल आणि जर तुम्ही तुमच्या रायटिंगमध्ये, तुमच्या डिरेक्शनमध्ये आणि तुमच्या एक्झिक्युशनमध्ये जर प्रॉपर केलं ना, तर प्रत्येक फिल्म चांगली बनेल, मला तर असं वाटतं. सो जॉनरचा फरक नाही आहे तसं कुठं. प्रेक्षक जेव्हा हा चित्रपट बघून बाहेर पडतील तेव्हा काय घेऊन जातील असं वाटतंय? सगळे कॅरेक्टर घेऊन जातील. सगळे कॅरेक्टर घेऊन जातील. हा, बॅग तर आहेच, पण सगळे कॅरेक्टरचं नक्कीच घेऊन जातील. आणि मला तर वाटतं की 2-4 दिवस तरी त्यांच्या डोक्यात राहील ते, की अरे भाऊ, अरे अभि, अरे चिनू, अरे आजी, दांडे, जयकांत म्हात्रे वगैरे ना, हे सगळे तांडेल वगैरे हे सगळे लक्षात राहणार आहेत. पण या अरे योगी हे पण लक्षात राहील. या कॅरेक्टरच्या ना प्रत्येक कॅरेक्टरच्या वेगवेगळ्या छटा आहेत. तर प्रियदर्शनी पासून सुरुवात करेल. तुझ्या कॅरेक्टरमध्ये स्वप्न पूर्ण करायचं किंवा पार्लर टाकायचंय असं आहे, जर या क्षेत्रात नसती
बिझनेस करायचा असता किंवा दुसरं काय केलं असतं आणि त्यात लीड केलं असतं? मी प्रियदर्शनी म्हणून हो. ऍक्टर नसते तर काय माहिती. माझं इंजिनिअरिंग झालंय आणि मला जॉबही लागला होता, सो कदाचित जॉब केला असता. नाही पण नसता केला मी, मला बोर झालं असतं. नाही पण हेच केलं असतं मी, नाहीतर माहित नाही, शिक्षिका झाले असते कदाचित. मला काहीतरी शिकवलं असतं. हा काहीतरी शिकवलं असतं, क्लासेस वगैरे. जॉब लागलेला तुला? मी IT इंजिनियर आहे शुभंकर. कुठे जॉब लागलेला काय जॉब होता? मी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून प्लेस झाले होते राजा सॉफ्टवेअर लॅब्स या कंपनीमध्ये, जी बाणेरला आहे, जी मी जॉब सोडल्यावर खूप मोठी जॉब सोडला मोठी झाली. मी 15 दिवस केला फक्त तो जॉब. एनिवे त्यामुळे नाही 15 दिवसाचा ते परत येऊ नको. 15 दिवस शूटचे देत नाही कधी. शुभंकर कार्यकर्ता असतात, मी जर कार्यकर्ता असतो तर काय केलं असतं किंवा कोणता एक बदल करायला आवडला असतं? कार्यकर्ता असतो तर आपण कुठले बदल नाही करू शकत, कारण की आपल्या हातात काही नसतं. आपण फक्त वी गो लाईक शीप. आपण नाही ते नेता बदलणं तर कोणाच्याही हातात नाहीये. हा भाऊ, हो भाऊ, हा भाऊ, हेच. कारण की मला खरंच असं वाटतं की कार्यकर्त्यांच्या हातात काही नाहीये. ज्यांच्या हातात आहे तेच काहीतरी करू शकतात. जर कार्यकर्ता कुठला त्या लेवलला गेला, त्याच्यानं त्याला असं वाटतं की अरे नाही, आपल्यावरती पण कोणतरी आहे, तर तो माणूस काहीतरी बदलेल. त्या माणसाला असं वाटतं की आपल्यावरती कोणीतरी आहे, तर तो माणूस काहीतरी बदलेल. सो बदल जो काय घडायचा आहे ते खूप वेगळी माणसं आहे, तेच घडवू शकतात. कार्यकर्ता काही बदल नाही. कार्यकर्ता झाला असता तर काय केलं असतं? मी हो भाऊ, हा भाऊ, ह्याला इकडे जातो भाऊ, इकडे मी मार खातो भाऊ, इकडे मी येतो, इकडे मी ह्यांचं काम करतो, असं वाटतं मला. पण माझी आयडिओलॉजी मी कधीच सोडली नसते. ज्या आयडिओलॉजीसाठी मी एका पक्षात जर जातोय, ती आयडिओलॉजी नसती सोडली. जरीही माझ्या नेत्याने ती आयडिओलॉजी सोडली तरी मी नसती सोडली ॲज कार्यकर्ता, जर शुभंकर तावडे असतो तर. प्रथमेश, काय सांगशील? स्वप्न पूर्ण करायचं असतं तर आत्ता अभिनेत्याचं जर झालंय, आता आणखी कोणतं स्वप्न पूर्ण करायचं? आता अजून लग्नही झालंय. हो, लग्न करणं हे स्वप्न आहे. नव्हतं का तुझं? प्रपोज करताना तेच बोललेलं. म्हणजे स्वप्न असं कसं, म्हणजे ते होणारच ना. असं स्वप्न म्हणजे असं काहीतरी भारी. असं मला असं वाटतं की मला एक छान स्वतःचं काहीतरी एक, म्हणजे स्वतःचं काहीतरी प्रोडक्ट, म्हणजे सिनेमा, नाटक किंवा असं काहीतरी स्वतःचं करायचं. म्हणजे ॲज अ डिरेक्टर म्हणून नाही, पण दुसरं काहीतरी, म्हणजे ज्याचं मी स्वतः असेल, म्हणजे माझं नाव त्याच्यात असेल इन्व्हॉल्व जास्त. कारण एक ऍक्टर म्हणून तुम्ही फार इन्व्हॉल्व होत नाही एखाद्या प्रोजेक्टमध्ये. तुमचं काम करता, तुम्ही समोरच्याला सांगता की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही ते करा, पण शेवटी प्रोड्युसरचा किंवा डिरेक्टरचा कॉल असतो. सो तसं काहीतरी मला करायचं की एक प्रॉपर एक जे प्रोजेक्ट असेल जे मी सगळं करेन, ते मला करायचं. नक्कीच हे स्वप्न पूर्ण होईल. पण आता 4 जुलैला एक तुमचं स्वप्न सगळ्या प्रेक्षकांसमोर येतं, तर त्या प्रेक्षकांना जाता जाता काय सांगायला आवडेल? मला वाटतं की 4 जुलैला तुम्ही जा, तुमचे पैसे डबल ट्रिपल वसूल होतील 17:60 बघून, आणि 17:60 लोकांना घेऊन जा, म्हणजे खूप चालेल सिनेमा. वा. मी तर म्हणेन की 1760 लोकांना तर घेऊन जाच, पण मित्र मैत्रिणी, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, आजी आजोबा, तुमचे मित्रमंडळी, तुमचे घरचे, ह्या सगळ्यांसोबत बघून बसण्याचा हा सिनेमा आहे. बसून बघण्याचा हा सिनेमा आहे. आणि प्लीज कम ऑन, आजी बसली याच्यात. तर असा सिनेमा आहे. तर ॲब्सल्यूट एंटरटेनमेंट, थ्रिलर. तुम्हाला काही प्रश्न पडतील, तुम्हाला शेवटपर्यंत धरून ठेवेल ही फिल्म, आणि हसवत राहील, रडवेल, प्रश्न पडेल, पण एंटरटेन करेल सुरुवातीपासून शेवटपर्यंत. सो 4 जुलैपासून थिएटर्समध्ये जाऊन नक्की बघा गाडी नंबर 1760. वा. सगळ्या बाजूंनी उत्तम सिनेमा झालाय. याच्यामध्ये कुठलीही बाजू कमी नाहीये, सगळं चोख आहे. त्यामुळे एक खूप चांगला सिनेमा, फॅमिलीसोबत बघण्याचा सिनेमा येतोय 4 जुलैपासून.
तर सगळ्यांना घेऊन जा आणि आय एम शुअर तुम्ही 1760 वेळा हा सिनेमा बघाल. वा. मला जे बोलायचं होतं हे यांनी सगळ्यांनी बोलूनच टाकलंय ते आता. सो मी एवढंच म्हणेन की 4 तारखेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जा, सिनेमा पहा, म्हणजे तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही परत 10 लोकांना घेऊन जाल असा सिनेमा आहे. नक्कीच. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.